नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळी पालन करत असताना या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। शेळी पालनाची सुरुवात करताना नेहमी 10 शेळ्या आणि 1 बोकडापासून सुरुवात करावी, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला फायदाही चांगला मिळेल। शेळ्या निवडताना नेहमी आपल्या स्थानिक भागातील शेळ्या निवडायच्या आहे, दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून शेळ्या आणायच्या नाहीत। आपल्या स्थानिक भागातून शेळ्या निवडल्यामुळे त्यांना त्या भागातील वातावरणाची सवय असते आणि ते आपल्या शेडवर आणल्यावर व्यवस्थित राहतात, त्यांना कुठलाही आजार होत नाही। शेळी विकत घेण्यापूर्वीच आपण आपल्या शेतामध्ये चारा नियोजन करणं फार गरजेचं आहे, कारण विकतचा चारा घेऊन शेळी पालन हे करता येत नाही। शेळ्या शेडवर आणल्यानंतर त्यांचं त्वरित लसीकरण करून घेणं फार गरजेचं आहे। जर तुम्हाला दीर्घकाळ शेळी पालन करायचं आहे तर शेळ्यांचं लसीकरण हे तुम्ही वेळेवरच केलं पाहिजे। शेळ्या विकत घेताना कधीही बाजारातून शेळ्या विकत घेऊ नका। ज्या ठिकाणी प्रॉपर फार्म आहे त्या फार्मवरूनच शेळ्या विकत घ्यायच्या आहेत। बाजारातल्या शेळ्या ह्या आजारी असू शकतात किंवा क्वालिटी त्यांची खराब असू शकते। शेळी पालन या व्यवसायामध्ये संयम हा फार महत्त्वाचा आहे। 10 शेळ्यांमध्ये तुम्ही लखपती बनू शकत नाही, मात्र त्या 10 शेळ्यांच्या जर तुम्ही 100 शेळ्या केल्या तर नक्कीच तुम्ही लखपती आणि करोडपती बनू शकता। त्यामुळे शेळी पालनामध्ये मेहनत आहे आणि संयम आहे। जर तुम्ही संयम ठेवला तर नक्कीच तुम्ही हा व्यवसाय यशस्वी करू शकता। धन्यवाद।